नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। वडार समाज हा जयसिंगपूर नगरीचा पाया, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन। 4 कोटी रुपयांच्या निधीतून वडार समाज सांस्कृतिक भवन व रस्ता गटर्सच्या कामाचा शुभारंभ। वडार समाज हा जयसिंगपूर नगरीचा पाया आहे। या समाजाने आपल्या मेहनतीच्या घामानं दुसऱ्यांच्या घरांची स्वप्न पूर्ण केली, पण स्वतः मात्र पत्र्याच्या शेडमध्ये राहून त्यांना उदरनिर्वाह चालवावा लागतो। ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजातील युवकांनी शिक्षण घेतल्याशिवाय सामाजिक विकास शक्य नाही। वडार समाजाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत। समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचावं, यासाठी आम्ही आर्थिक आणि सामाजिक पातळीवर सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। जयसिंगपूर येथील वडार समाज सांस्कृतिक भवनसाठी 2 कोटी आणि वडार भवन समोरील 40 फुटी रस्ता व गटरसाठी आणखी 2 कोटी रुपयांचा उद्घाटन सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडला। तर जयसिंगपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि मुख्याधिकारी टीना गवळी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते। संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहराच्या विकासाबद्दल चर्चा करताना सांगितलं की 24 तास पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे। ही योजना 71 कोटी रुपयांच्या निधीसह सुरू केली जाईल। या योजनेमुळे जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्याला पाणी पुरवठा सुसह्य होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध झाला आहे, असं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी समस्त वडार समाजाच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणुकीनं स्वागत करण्यात आलं। मिरवणुकीत वडार समाजाच्या बांधवांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला। आमदार यड्रावकर यांनी वडार समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीनं ठोस उपाययोजना केल्या जातील असं सांगितलं। विकासाच्या प्रक्रियेत वडार समाजाला वंचित ठेवता येणार नाही, यासाठी आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर विविध उपक्रम राबवले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी समाजातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलं आणि त्यांना पुढे नेण्यासाठी सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं। सांस्कृतिक हॉल आणि इतर भौतिक सुविधांमुळे वडार समाजाच्या कल्याणासाठी मोठी पायाभरणी झाली आहे, असं मत गंगाराम माने व तानाजी पवार यांनी व्यक्त केलं। यावेळी रुस्तुम मुजावर यांनीही मनोगत व्यक्त केलं। या सोहळ्यात स्वागत व प्रास्ताविक माजी शिक्षण मंडळ सदस्य अर्जुन देशमुख यांनी केलं। यावेळी माजी नगरसेवक शीतल गतारे, प्रकाश झेले, राजेंद्र अडके, राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र दायंगडे, मिलिंद भिडे, मिलिंद शिंदे, असावरी अडके, रेखा देशमुख, अनुराधा अडके, श्रीमती प्रमिला मुरगुंडे, बांधकाम अभियंता निखिल पाटील, ठेकेदार प्रवीण इंगळे, सुरेश शिंगाडे, मारुती चौगुले, सचिन भोसले, लक्ष्मण कलकुटगी, आकाश शिंगाडे यांच्यासह वडार समाजातील मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। सचिन भोसले यांनी आभार मानले। वडार समाज सांस्कृतिक भवनच्या पायाभरणी प्रसंगी आपल्या तालुक्याचे, आमच्या वडार समाजाचे लाडके नेतृत्व व आमच्या समाजाचं एक प्रकारचं त्यांनी पितृत्व घेतलंय। असं सर्वार्थानं आमच्या समाजाच्या एकूण सगळ्या जडणघडण असतील, व्यवसायाच्या असतील, या सगळ्याचं रक्षण करणारे आणि पाठिंबा कायमस्वरूपी पाठिंबा करणारे आमच्या सर्वांचे नेते आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, या नगरीचे जयसिंगपूर शहराला आणि शिरोळ तालुक्याला 50 वर्षात विकास माहित नव्हता, असा 2000 कोटीचा विकास चौफेर जो झाला, ते आदरणीय संजय पाटील यड्रावकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या माध्यमातून झाला। ते जागेचा आज जी ही जागा आपण बघतोय 10,000 स्क्वेअर फूट, ह्याचा जागा प्रदान कार्यक्रम जवळजवळ 2010च्या दरम्यान आदरणीय मुश्रीफ साहेब, बंटी पाटील साहेब, आमच्या समाजाचे चेअरमन, समाजाचे नेते विजयराव चौगुले साहेब यांच्या साक्षीनं यड्रावकर साहेबांनी ही जागा आमच्या वडार समाजाला दिली। ही जागा दिल्यानंतर एकूण इथलं आरक्षण असेल, इथं वेज मार्केटचं आरक्षण होतं, ते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।